नमस्कार मित्रांनो, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे। IPL 2026मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि त्यामुळे हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अनेक अहवालामध्ये आणि क्रिकेट तज्ञांच्या चर्चेमध्ये आता मुंबईचा पुढचा कर्णधार कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। हार्दिक पांड्या 2024 पासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, मात्र गेल्या काही हंगामामध्ये संघाला ट्रॉफी जिंकता आलेली नाही। त्यातच दुखापतीमुळे हार्दिक काही सामने खेळू शकला नाही, त्यामुळे संघाच्या नेतृत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता जर हार्दिकच्या जागी नवीन कर्णधार निवडायचा झाला तर सर्वात मोठं नाव आहे जसप्रीत बुमराह। बुमराह अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्सचा मुख्य खेळाडू आहे। त्याचा अनुभव, शांत स्वभाव आणि संघातील प्रभाव पाहता तो कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे। दुसरे नाव आहे तिलक वर्मा। तिलक हा मुंबईचा भविष्यातील स्टार खेळाडू मानला जातो। अनेक चाहत्यांना वाटते की मुंबई इंडियन्सने आता युवा नेतृत्वाकडे वळायला हवं, त्यामुळे तिलक वर्माचं नावही चर्चेत आहे। तर काही चाहते अजूनही रोहित शर्मा पुन्हा कर्णधार व्हावा अशी मागणी करत आहेत। रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 IPL ट्रॉफी जिंकल्या आहेत, मात्र सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मित्रांनो, सध्या मुंबई इंडियन्सने कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही। हार्दिक पांड्या तर ट्रेड होणार अशी आता चर्चा सुरू आहे। तुमच्या मते मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण असावा? जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा की पुन्हा रोहित शर्मा? कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।